वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पावर तुमचं स्वागत आहे. आज आठवणीतला दीपक याचा मी दुसरा भाग करतो आहे. पहिला भाग तुम्ही छान स्वागत केलेत, त्याचा आवडला तुम्हाला. तसंच ह्या भागामध्ये पण जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांकडून आपण दीपकच्या आठवणी ऐकूया, गोष्टी ऐकूया. तर लांबण न लावता भाग चालू करतो. सुरुवातीला ऐकूया माझा मित्र डॉक्टर संजय उपाध्याय याचं. अप्रतिम निवेदन करणारा हा माणूस, आणि पहिलाच कार्यक्रम त्याने आमचं निवेदन केलं ना, हिंदोळे स्वरांचे नावाचा, खूप आवडून गेला माणूस. आणि क्या बात आहे, प्रतिभा काय आहे याची. म्हणजे कार्यक्रम चालू असताना एक गाणं चालू आहे आणि पुढच्या गाण्याच्या अगोदर तो पुढच्या गाण्याच्याबद्दलची कविता लिहितो जागेवरच. किंवा एकच गाणं एका ठिकाणी 2-4 वेळा जर होणार असेल, समजा बरा संसार संसार जे गाणं आहे बहिणाबाईंचं, ते जर होणार असेल लागोपाठ 3-4 वेळा, तर हा 3-4 वेगळी निवेदनं करू शकतो. हा इतका टॅलेंटेड माणूस बोलतो, ऐकूया. नमस्कार. ख्यातनाम संगीतकार आणि संगीत संयोजक अप्पा वढावकर यांच्या आप्पाच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये दीपक बोरकर या आमच्या अत्यंत जवळच्या मित्राविषयी आठवणी सांगितल्या जात आहेत. तालवादक म्हणून प्रसिद्ध असलेला हा दीपक, मला व्यक्तिगत असं वाटतं की मुख्य ताल जो आहे त्या तालाचं घर आहे असं जर आपण म्हटलं तर त्या घराचं इंटिरियर डेकोरेशन जे आहे ते करता तो तालवादक असतो. आणि माझ्या व्यक्तिगत आठवणीमध्ये दीपकबद्दल आदर अशासाठी आहे की मेरे शब्दों से जागो तृप्ती में रहने वाले, मुक्ती का ज्ञानामृत लेकर भक्ती से कहने वाले या माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला ताल दिग्दर्शकांनी जो ताल बसवला होता त्यात छप्पी किंवा झप्पी म्हणतात त्याला, ती तबल्यावरती असा हात करून वाजत होते. आणि माझ्या कुठेतरी वाचनात आलं होतं ते, आता मला आठवत नाही कुठच्या पुस्तकात, पण त्या झप्पीला त्यांनी नपुंसक नाद असं तिथे म्हटलं होतं. आणि म्हणून मी आक्षेप घेतला की हे नको, हा ताल नको आहे मला, कारण गुरु हा पूर्ण पुरुष आहे आणि त्या पूर्ण पुरुषाला जागृत करण्यासाठीचं गाणं आहे, त्याच्यावरती वाद झाला. पण मग दीपकनी तो वाद सोडवला. दीपक तालवाद्यांवरती होता, क्रिएटिव्ह होता, नुसतं दिग्दर्शकांनी सांगितलेलं वाजवलं असं नाही, तर त्या गाण्यात सहभागी व्हायचं आणि आपल्या कल्पना त्या ठिकाणी अंमलात आणायच्या. दीपकनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्याने अशा सुंदर पद्धतीनं त्या छोट्या छोट्या वाद्यांमधून एक ताल निर्माण केला आणि तो तालच त्या गाण्यापाठीमागे आहे. परंतु मला हे आवडलं की तालवादक म्हणून अशी क्रिएटिव्हिटी, आणि मुख्य म्हणजे ऐन ध्वनिमुद्रणाच्या वेळेला जे वाद अशा पद्धतीचे होतात ते लवकर संपत नाहीत आणि त्याचा परिणाम रेकॉर्डिंगवरती होत असतो. त्यामुळे तसं काही घडलं नाही. दीपकने लगेच आपल्या डोक्यातून आपल्यातून आयडिया काढली आणि ते रेकॉर्डिंग झालं. दीपकची माझी ही आठवण मी विसरू शकत नाही, कारण ते गाणं सातत्यानं मी ऐकतो आणि दरवेळेला ते गाणं सुरू झालं की मला दीपकची आठवण येत राहते. असं. नमस्कार. संजय जे आत्ता बोलला ना ते अगदी बरोबर आहे, क्रिएटिव्ह दीपक. कारण मला हा अनुभव खूप वेळा आलेला आहे. काय व्हायचं, दीपक जेव्हा परदेशातून यायचा ना तर नवीन नवीन वाद्य तिकडनं घेऊन यायचा, आणि त्याच्यानंतर जेव्हा माझं रेकॉर्डिंग असायचं तेव्हा ती वाद्य तो स्टुडिओत आणायचा. म्हणजे मी सांगितली नसेल तरी आणायचा, आणि मग कुठल्या तरी गाण्यामध्ये सजेस्ट करायचं, अरे बाबा आप्पा ते 1 नंबरचं गाणं आहे ना, त्यामध्ये हे काय आणलं, गुडूपॉड आणलं आहे मी, तो जरा वाजवून बघूया. किंवा ते अमुक अमुक गाणं त्याच्यामध्ये बांबू तरंग. आणि मी म्हणायचो की अरे त्याच्यात गरज नाही ना, आता माझं रिक्वायरमेंट संपली आहे. तुम्हाला मग आता जरा प्रेमाने ओरडायचा, अरे तू वाजवून बघ ना, ऐकून बघ ना, तुला नाही आवडलं तर काढून टाकते. असा आमचा क्रिएटिव्ह मित्र. माझ्या पिढीतली एक सुरेल गायिका म्हणजे शोभा जोशी. क्या बात आहे, अप्रतिम गाणं तिचं. आणि त्यावेळेस काय व्हायचं की रेकॉर्डिंग सगळं एकत्र व्हायचं.
गायक असतील, वादक असतील, कोरस जे कोण कन्सर्न लोक असतील त्याच्यामध्ये ते एकत्र व्हायचं आणि त्यामुळे एक छान रेपो असायचा, मैत्री व्हायची आणि खूप रेकॉर्डिंग केली. दीपकबरोबर छान मैत्रीच झाली होती. तर दीपकबद्दल आठवण सांगते ती ऐकूया. नमस्कार, मी शोभा जोशी. दीपक बोरकर एक दिलखुलास व्यक्तिमत्व, अनेक वर्षांचा परिचय, अनेक रेकॉर्डिंग्समध्ये दीपकने माझ्याबरोबर वाजवले. नेहमी हसतमुख, जगन्मित्र, दुर्मुखलेला दीपक मी कधीही पाहिला नाही. सर्वांची सौहार्दपूर्ण वागणूक असायची दीपकची. गमत्याही होता आणि हजरजबाबीही. कधी असं काही बोलून जायचा की अवतीभोवती हास्याची कारंजी उडायची. कुठल्याही कलाकाराचं काही चांगलं ऐकलं पाहिलं तर त्याचं कौतुक आवर्जून दीपक करीत असे, फोन करून, मेसेज करून. R.D. बर्मनजींचं मी एक मराठी सिरियलचं गाणं गायलं होतं. मी ते विसरूनही गेले होते, परंतु ते कुणीतरी यूट्यूबवर अपलोड केलं. दीपकने ते पाहिलं, ऐकलं आणि मला लगेच फोन केला आणि सांगितलं, तुमचं पंचमदांकडे गायलेलं गाणं अपलोड झालंय यूट्यूबवर, तुम्ही ऐकलं? हे दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक करण्याचे दिवस हल्ली दुर्मिळ झाले आहेत, पण ते दीपकमध्ये होते. आणखीन एक गुण मला दीपकचा जाणवला. मी, आप्पा आणि दीपक एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेलो होतो. मी बोलावलं होतं आप्पा आणि दीपकला, कारण भेटी हल्ली कमी खूप होतात म्हणून. तेव्हा संकेत असा, नॉर्मल संकेत असा की ज्यांनी बोलवलंय त्यांनी बिल द्यायचं. परंतु प्रत्यक्ष बिल द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा दीपकनी दाखवलेलं स्त्री सौजन्य, जे पूर्वी असे, आता स्त्री पुरुष समानतेच्या काळामध्ये ज्यांनी बोलवलं त्यांनी बिल द्यायचं हाच संकेत आहे. परंतु दीपकनी मला ते बिल देऊ दिलं नाही. स्वतः ते ताबडतोब भरलं. असा हा दिलदार माणूस दीपक बोरकर. आजच्या काळातला एक वरच्या नंबरचा जो रेकॉर्डिस्ट आहे प्रमोद चांदोरकर, ह्याच्याबरोबर मी खूप काम केलं. म्हणजे याचं पहिल्यापासूनचं जे करिअर चालू झालं ना, रेडिओ आणि स्टुडिओ, ते नंतर V2 स्टुडिओ, नंतर इनसिंग आणि आता तर त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, त्याचं इन्स्टिट्यूट आहे. काय छान काम करतोय आणि मेंटॉर आहे किती लोकांचा, चांगली पोरं तयार करतोय. दीपकबरोबर तो खूप काम केलं आहे, बोलतोय तो, ऐकूया. नमस्कार, मी प्रमोद चांदोरकर. दीपक बोरकरांबद्दल आज थोडं बोलायचा योग आला आहे. दीपकजी मला माझ्या करिअरच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या सहवासाचा मला योग आला. पहिलं रेकॉर्डिंगसुद्धा मी जे केलं मुंबईमध्ये, त्याच्यातल्या सगळ्या वादकांमध्ये दीपकजी होते. माझा त्यांच्याशी कायम खूप घनिष्ठ संबंध राहिला. ते एक उत्कृष्ट वादक तर होतेच, पण त्याहीपेक्षा दीपकजी हे एक उत्कृष्ट माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्यात जो प्रेम होतं त्यांच्यात सगळ्यांबद्दल, म्हणजे असं काही नाही की कोणा एकाबद्दलच त्यांच्याकडे एक आपुलकी आहे किंवा त्यांच्या आवडीतला, त्यांच्या मर्जीतला, असं काही नाही. मी कायम पाहिलं त्यांनी सगळ्यांबद्दल कायम चांगलंच बोललेलं आहे, सगळ्यांना मनापासून प्रेम केलं आहे, सगळ्यांना मनापासून सहकार्य करून कसं शिकवता येईल, काय 4 गोष्टी, अनुभवाच्या गोष्टी, विजडम ज्याला आपण म्हणतो, ते कसं देता येईल, हे दीपकजींनी अगदी दाखवून दिलं आहे प्रत्येक वेळेस. मला त्यांनी माझ्या पूर्ण करिअरमध्ये खूप सपोर्ट केला. कायम एक मोठ्या भावासारखे सल्ला द्यायचे, की त्यांना काही विचारायला गेलं तर नीट एक्सप्लेन करून सांगायचे की अरे बघ असं असतं, असं असतं, ह्याच्यातनं तू असं कर, हे केलंस तर तुझा हा फायदा आहे, नीट समजावून द्यायचे. म्हणजे मी पुण्याहून मुंबईत करिअर करायला आलो होतो. मुंबईत माझे कोणीच नातेवाईक नाही. त्या ह्याच्यात तशा परिस्थितीत तुम्हाला जो एक मोठ्या माणसाचा एक जो आशीर्वाद कायम लागतो किंवा त्यांच्या सहवास, त्यांचं गायडन्स, त्यामध्ये दीपक बोरकर यांनी खूप मोठा रोल प्ले केला. इज वन ऑफ दी गाईड जे मला लाभले माझ्या पूर्ण करिअरसाठी.
त्यांना खूप अभिमान होता की प्रमोद तू शिकवतोस मुलांना, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी त्यासाठी मला खूप प्रोत्साहन दिलं की कसं आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना देऊन आपण आपल्या ज्ञानातच वाढ होते, हे कायम त्यांनी मला शिकवलं आणि हे केलं. देवाची करणी अशी असते की अशी चांगली माणसं कायम येत राहतात, तीच लोकांना गाईड करतात. तर म्युझिकसाठी आणि एक चांगला माणूस म्हणून या माणसाने खूप लोकांच्या मनावरती राज्य केलं आणि कायमच ते लक्षात राहतील सगळ्यांच्या. धन्यवाद. गीतकार, संगीतकार, गायक, वादक ह्या सगळ्या क्वालिटीज ज्याच्यामध्ये आहेत ना, तो माझा मित्र मिलिंद करमरकर. ह्याचे मला वाटतं 3-4 प्रोजेक्ट्स मी केलेत. त्यातला सगळ्यात अवघड प्रोजेक्ट म्हणजे गडकिल्ल्यांचा प्रोजेक्ट. आणि या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये दीपकनी जी वाद्यांची कमाल केल्यानं, खास करून गडकिल्ल्यांच्या प्रोजेक्टमध्ये, तर तोच आता मनोगत सांगतोय, ऐकूया. नमस्कार. आज मी दीपक बोरकर हे प्रख्यात पर्कशनिस्ट यांच्या 1-2 आठवणी सांगणार आहे. जेव्हा माझा गीत दुर्गायन हा अल्बम साकार होत होता, त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला आप्पा वढावकर, सुप्रसिद्ध संगीत संयोजक, यांनी दीपकदांना बोलावलं होतं. आणि त्या दिवशी स्टुडिओमध्ये जेव्हा दीपकदा आले तेव्हा आप्पांना म्हणाले, आप्पा तुला काय पाहिजे ते वाद्य घे, मी अख्खी गाडीच आणली. ते ऐकून मला अक्षरशः असं भारावल्यासारखं झालं. त्यांनी या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 40 वाद्य वापरले आणि ती प्रत्येक वाद्य कुठून आणलं, आफ्रिकेतून, युरोपमधून, हे कुठलं वाद्य आहे त्याची माहिती देत होते. आणि ती त्या किल्ल्यांच्या गाण्यांप्रमाणे ते वापरत होते. दुसरी एक आठवण सांगायची म्हणजे एक मोठा कलाकार हा डाऊन टू अर्थ कसा असतो. आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे आम्ही प्रात्यक्षिक व्याख्यान ठेवलं होतं आणि त्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं. तर त्या दिवशी मी तिकडे हॉलवर जायच्या अगोदरच दीपकदानी संपूर्ण स्टेजवर आपली वाद्य व्यवस्थित मांडून ठेवली होती की कुठलं वाद्य आपल्याला कुठलं वापरायचं आहे त्या दृष्टीने त्यांनी ती मांडून ठेवली होती. आणि ते बसले होते. आम्हाला मला लाज वाटली की कार्यक्रम आम्ही ठरवलाय आणि आमच्या अगोदर ते येऊन बसलेत आणि नुसते येऊन बसले नाहीत वाट बघत, तर संपूर्ण सिद्धता त्यांनी वाद्यांची करून ठेवली होती की आता केव्हाही तुम्ही मुलाखतीला सुरुवात करा. खरोखर अशी माणसं फार दुर्मिळ की ज्यांच्याकडून शिकावं तेवढं कमी आहे. नमस्कार. आजच्या घडीचा जो रंगमंचावरती जो वॉन्टेड आपण म्हणतो ना, आर्टिस्ट असेल, गायक असेल, तर तो म्हणजे आलोक काटडरे. अरे काय माणूस आहे हा. म्हणजे याचा कार्यक्रम कुठेही लावा, दीनानाथला लावा किंवा बोरिवलीला लावा, कालिदासला लावा, ठाण्याला लावा किंवा दादरला, सगळीकडे ह्याचे शो हाऊसफुल. शो अनाऊन्स झाला की हाऊसफुल घेणारा हा माणूस दीपकबद्दल छान बोलतोय, ऐकूया. मित्रांनो, आज मला बोलावंसं वाटतंय अशा एका कलाकाराबद्दल, ज्या कलाकाराबद्दल काय बोलावं, शब्दच कमी आहेत. वन अँड ओनली पर्कशन प्लेयर दीपक काका, म्हणजे आपले दीपक बोरकर काका. त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे. फार बऱ्याच आठवणी आहेत, पण या कमी वेळामध्ये किती आठवणी मला शेअर करता येतील मला माहिती नाही. पण डेडिकेशन काय असावं आपल्या कामाच्या बाबतीत, डेडिकेशन काय असावं हे जर तुम्हाला म्हणजे आम्ही जे अनुभवलं, आपण सर्वांनी जे अनुभवलं ते दीपक काकांना बघून. म्हणजे कुठल्याही गाण्यात कितीही पण छोटा पार्ट असो, ते इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडे तयार असायचं. हे त्यांची अतिशय म्हणजे फार मोठी ख्याती होती. आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्यावर प्रचंड प्रेम करायचे. मला सांगायचं की आलोक, तुमचा स्वभाव हा असाच ठेवा, तुमचे पाय जमिनीवर आहेत, ही अतिशय छान गोष्ट आहे. तुम्ही आज सगळीकडे एवढे फेमस आहात, सगळे ऑडियन्स तुम्हाला एवढं लाईक करतं आणि तुम्ही जितके शोज तुम्ही करताय तेवढं बाकी कलाकारांना पण तेवढे शोज मिळतात आणि त्यांना केवढा फायदा होतो हे नेहमी तुम्ही बघत राहा आणि असेच राहा आणि असेच वागत राहा. आणि मी तुम्हाला सांगतो की
जितक्या वर्ष मी दीपक काकांबरोबर काम केलं आहे, मीही त्यांची शिकवण मी नेहमी लक्षात ठेवली आणि ठेवत राहीन. त्याच्याबद्दल मी खरंच दीपक काकांचे खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे पाय जमिनीवर असणं हे किती महत्त्वाचं आहे त्यांनी मला खरंच शिकवलं. आणि त्यांची आठवण म्हणजे सांगू इच्छितो की मी डोंबिवलीला राहायचो पहिले, आणि जेव्हा मी आणि माझ्या बायको स्वराने आम्ही ठरवलं की डोंबिवलीहून ठाण्याला शिफ्ट व्हायचं, तेव्हा ज्या फ्लॅटमध्ये आम्ही शिफ्ट झालो, तो फ्लॅट बद्दल जेव्हा मी दीपक काकांना सांगितलं की असं मी शिफ्ट झालोय आणि आम्ही रेंटवर होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या लोक रेंटवर राहू नकोस, तो फ्लॅट तू विकत घे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तो फार कॉस्टली फ्लॅट होता आणि कसं काय करणार. तर ते म्हणाले काय नाही, स्वामींचं नाव घ्या आणि सारखे म्हणत राहा त्या वास्तूमध्ये की हा फ्लॅट मी विकत घेईन. आणि खोटं वाटेल तुम्हाला, 6 महिन्याच्या अवधीतच मी तो फ्लॅट विकत घेतला आणि पहिली न्यूज मी दीपक काकांना दिली. तेव्हा त्यांनी मला खूप आशीर्वाद दिलेले होते. असे आमचे दीपक काका. खूप आठवणी आहेत, पण एवढ्या कमी वेळात सांगू शकत नाही. पण एवढं सांगेन की दीपक काका, वी मिस यू ऑल, विल लव्ह यू. थँक्यू सो मच. आमची एक छोटी लहान मैत्रीण आहे, शिल्पा मालणकर, डॉक्टर शिल्पा मालणकर. हिला लहान छोटी का म्हणतो मी, तर माझ्यापेक्षा जवळजवळ 30 वर्षांनी लहान आहे ती, पण प्रचंड टॅलेंटेड. मला असं वाटतं की हिने जर गाण्यामध्ये करिअर केली असते ना, तर तेवढ्याच नंबरवरचा असता तिचा गाण्यामध्ये, जशी आता डॉक्टरकीमध्ये आहे. दंतवैद्य आहे ती दीपकबद्दल एक वेगळीच आठवण सांगते, ऐकूया. दीपक काका माझ्या वडिलांचे खूप जुने मित्र, पण त्यांची आणि माझी खरी ओळख माझ्या दवाखान्यात झाली. मी त्यांना ट्रीट करायला लागले आणि आमच्यात एक खूप छान बॉन्डिंग तयार झाली. काका मला कायम डॉक्टर या नावाने हाक मारायचे. कधीच त्यांनी मला माझ्या नावाने शिल्पा अशी हाक मारली नाही. त्यांना कधी असं म्हटलं की मी लहान आहे काका, मला नावाने हाक मारा, तर ते मला म्हणायचे की काही असलं तरी तुमचा मान तुम्हाला मिळाला पाहिजे. खूप निराळे होते काका. एक किस्सा मी काकांचा सांगेन जो माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा टप्पा ठरला. मी राहायला एक जागा शोधत होते दादर माहीम परिसरात. मी आणि माझे पती आम्ही खूप जागा बघितल्या आणि त्यातनं एक जागा मला खूप आवडली. मी माझ्या वडिलांना म्हटलं की तुम्ही सुद्धा एकदा पहा, जर तुम्हालाही पसंत पडली तर आपण ही जागा घेऊन टाकू. ज्या दिवशी मी बाबांना घेऊन गेले त्या दिवशी पप्पा मला म्हणाले की इथे ना दीपक पूर्वी राहायचा, तू एकदा खात्री करून घे, एकदा त्याला फोन कर आणि विचार की काय रेट इकडे चालू आहे आणि कदाचित तो तुला चांगलं गाईड करेल. म्हटलं ठीक आहे, मी विचारते. माझ्या मिस्टरांनी फोन केला आणि त्यांना विचारलं की दीपक भाऊ काय करू, आम्हाला या परिसरामध्ये ही अमकी अमकी जागा आवडली. काका कदाचित कुठल्या तरी टेक मध्ये होते, बिझी होते. म्हणाले की तू ती जागा घेऊ नकोस, थोडं थांब, मी तुला फोन करतो. एवढं बोलून त्यांनी फोन बंद केला. आम्ही दिवसभर त्यांच्या फोनची वाट पाहिली. काका जसे मोकळे झाले तसे त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जी जागा पाहायला गेलात ते माझंच घर आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या घरात अजिबात राहू नये. ऐकून आम्ही पण खूप अचंबित झालो होतो. पण नंतर त्याने आम्हाला घडलेला सगळा किस्सा सांगितला की त्या घरामध्ये त्यांना खूप वाईट अनुभव आले. त्यांची प्रेमाची माणसं त्यांच्यापासून कायमची दुरावली आणि ते म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की अशा घरात जिथे मला असं वाटतंय की वास्तुदोष आहे तिथे तुम्ही राहू नये. खरं तर आम्हाला घर खूप आवडलं होतं. एक मन सांगत होतं की दीपक काकांचं ऐकावं की नाही ऐकावं, पण नंतर एक मन सांगत होतं की काका कधीच आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाही. आणि आम्ही काकांचा सल्ला ऐकला, ते घर नाही घेतलं. काही दिवसांनी आम्हाला कळलं की ते घर काकांच्या पश्चात ज्या व्यक्तीने विकत घेतलं होतं त्या व्यक्तीचाही खूप गूढरित्या घरातच मृत्यू झाला. त्यानंतर तर आम्ही घेतलेल्या निर्णयावर आम्ही अगदी ठाम राहिलो आणि आम्ही दुसरीकडे घर घेतलं आणि त्या घरात आमची खूप भरभराट झाली आणि खूप यश मिळालं आम्हाला. आम्ही कायम आमच्या या सगळ्या यशाला आणि जे काही चांगले दिवस आमच्या नशिबी आले त्यानंतर त्याचं बरंचसं श्रेय दीपक काकांना देतो. खूप आपुलकीनी आणि खूप मी असं म्हणेन काळजीने त्याने आम्हाला तो सल्ला दिला होता आणि तो आम्ही ऐकला आणि आमचं भलं झालं असं मला आजही वाटतं. काका एक खूप चांगले म्युझिशियन नक्कीच होते, पण त्याहून ते उत्तम माणूस होते, उत्तम मित्र होते आणि काकांची नेहमी खूप आठवण येते आम्हाला, येत राहील. चिराग पांचाळ हा आजच्या घडीचा एक टॅलेंटेड कलाकार आहे.
गायक आहे, वादक आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी करतो आहे तो म्युझिकमधल्या. तर माझं त्याच्याबरोबर काही तसं इंटरॅक्शन नाही, काम केलेलं नाही मी त्याच्याबरोबर काही, पण ऐकलेली गोष्ट आहे की हा बाबा हुशार मुलगा आहे. तर बोलतो आहे दीपकबद्दल, ऐकूया. नमस्कार, मी चिराग पांचाल. दीपक बोरकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दीपक काका यांच्या काही आठवणी मी आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी आलेलो आहे. मला या इंडस्ट्रीत जवळजवळ 25 वर्ष झाली असतील आणि त्यापैकी गेली 15 वर्ष मी माझं सौभाग्यच मानेन की दीपक काकांबरोबर मी रेग्युलरली स्टेज शेअर केलंय, खूप चांगले चांगले कार्यक्रम केले आहेत त्यांच्याबरोबर. मी अगदीच नवीन होतो या इंडस्ट्रीमध्ये आणि माझा पहिला कार्यक्रम मला मिळाला होता ऍज अ बँड लीडर आणि अगदी छोटा कार्यक्रम होता तो, प्रायव्हेट कार्यक्रम होता आणि हार्डली 4-5 म्युझिशियन्स होते त्याच्यात. तर मी दीपक काकांना फोन केला आणि त्यांना विचारलं की काका तुम्ही माझ्या कार्यक्रमात वाजवाल का आणि तुम्ही किती मानधन घ्याल. तर त्यांनी इतकं प्रेमाने आणि आपुलकीने मला, त्यावेळेला आमची फार काही ओळखही नव्हती तेव्हा, पण तरी सुद्धा त्यांनी मला इतकं प्रेमाने आणि आपुलकीने सांगितलं की अरे तुझा पहिला कार्यक्रम आहे, तू छान कार्यक्रम कर, मी येईन तुझ्या कार्यक्रमाला, वाटल्यास तुम्हाला काही पैसे देऊ नको, आपण चांगला कार्यक्रम करू आणि तू असाच पुढे जात राहा. तर ही एक आठवण माझ्या स्मरणार्थ नेहमी राहील की इतका मोठा माणूस आणि इतका डाऊन टू अर्थ आणि एका नवीन आर्टिस्टला, एका नवीन म्युझिशियनला, एका नवीन आर्टिस्टला त्यांनी इतकं प्रेमाने प्रोत्साहन दिलं आणि भरभरून आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर जितके कार्यक्रम आम्ही केले त्याच्यात त्यांनी नेहमी मला खूप प्रेम दिलं. हे तर सर्वांनाच माहिती आहे की इन्स्ट्रुमेंट्स बद्दल त्यांचं प्रेम किती होतं. ते कुठलेही नवीन इन्स्ट्रुमेंट तितक्याच प्रेमाने सगळ्यांना दाखवायचे आणि दुसऱ्या कुठल्या म्युझिशियननी एक नवीन इन्स्ट्रुमेंट घेतलं तर त्याचंही ते भरभरून कौतुक करायचे. म्हणजे मला आठवतं की मी नवीन कीबोर्ड जेव्हा घेतला होता तेव्हा ते रिहर्सलला आले आणि माझ्याकडे आले आणि कीबोर्ड बघून मला म्हणाले अरे वा वा, छान छान, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप चांगलं आहे, असंच चांगले चांगले इन्स्ट्रुमेंट्स घेत राहा. म्युझिशियननी नेहमी इन्स्ट्रुमेंट्स घेत राहावे आणि इन्स्ट्रुमेंट्स घेताना म्युझिशियननी पैशाचा विचार करू नये, कारण आपलं घर याच्यावर चालतं. अजून एक गोष्ट जी मी त्यांच्याकडून शिकलोय म्हणजे एका म्युझिशियननी किती सिन्सिअर आणि डेडिकेटेड असावं आपल्या कामाप्रती, हे मी त्यांच्याकडून शिकलोय. की छोटा कार्यक्रम असो, मोठा कार्यक्रम असो, आपण तितक्याच इमानदारीने आपलं काम केलं पाहिजे आणि तितक्याच डिव्होशननी आपण संगीताकडे बघितलं पाहिजे. तर ह्या काही आठवणी आहेत माझ्या दीपक काकांच्या आणि त्या नेहमी राहतील माझ्यासोबत आणि खूप काही शिकायला मिळालं दीपक काकांकडून. धन्यवाद. मनीष कुलकर्णी हा आजच्या घडीचा माझ्या मते एक खूप वरच्या लेवलचा, वरच्या नंबरचा बेस गिटारिस्ट आहे. तसं तर हा स्पॅनिश गिटार किंवा 12 स्ट्रिंग गिटार, मेंडोले पण वाजवतो, पण बेसमध्ये त्याचं आत्ता जे नाव आहे ना ते क्या बात आहे. त्याचे जे गुरु होते टोनी वाज यांना तो छान फॉलो करतो आहे आणि दीपकबरोबर त्यांनी खूप कार्यक्रम केलेत, रेकॉर्डिंग केलेत. ऐकूया, बोलतोय तो. नमस्कार, मी मनीष कुलकर्णी. दीपकजींबद्दलची आठवण, बऱ्याच आठवणी आहेत. दीपकजी कायम भेटले की प्रत्येक कार्यक्रमाला विचारायचे काय सध्या काय चाललंय, कुठे परदेश दौरे काय, आणि इमिजिएट पुढचा प्रश्न असायचा की वाद्य कुठली घेतलीत नवीन. तर दीपकजींचे वाद्यांबद्दलचं प्रेम आणि कलेक्शनबद्दलचं प्रेम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण मी शिकलेलो दीपकजींकडनं ही गोष्ट आहे की आपण साधारण कुठेही कुठल्याही नवीन देशात गेलो किंवा काय गेलो तर तिकडनं एखादं तरी वाद्य आपण आणलं पाहिजे. दीपकजींच्या घरी मी अक्षरशः म्युझियमला भेट द्यायला जातात की नाही तसं मी भेट दिली त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन. सगळी वाद्य ते कशी ठेवतात, कशी मेंटेन करतात आणि वाद्यावरती प्रेम कसं करायचं आणि मेंटेन कसं करायचं हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आत्ताचं एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे आम्ही एक कार्यक्रम केला होता षण्मुखानंदमध्ये, षण्मुखानंद संस्थेचा. जावेद अली गायला होता त्या कार्यक्रमामध्ये. तर आम्ही तो कार्यक्रम क्लिकवरती करायचं म्हणत होतो. तर दीपकजी म्हटले बघा जुनी गाणी असतात, शक्यतो होतील का क्लिकवरती. तर मी म्हटलं आपण दीपकजी टेक्नॉलॉजीचा फायदा घेतोय, आपण म्हणजे गैरफायदा नाही घ्यायचा आहे, आपण पूर्ण कार्यक्रम इनियरवरती करू. तर ती त्यांना कल्पना एवढी आवडली होती
आणि कार्यक्रमानंतर आमच्या पूर्ण टीमचं त्यांनी कौतुक केलं होतं की अरे वा वा छान आहे हे. म्हणजे थोडक्यात नवीन गोष्टी ते ॲक्सेप्ट पण करत होते. असं नाही की ते आम्हाला सगळ्यांना प्रचंड सिनियर आहेत होते, तर असं नाही म्हणले की अरे असं नाही होणार, असं क्लिकवर नसतं वगैरे, असं नाही. त्यांच्याकडे ॲक्सेप्टन्स पण तेवढाच होता. ही एक त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी वाजवलेल्या वाद्यांचे सॅम्पल्स घेऊन आज रोलँड कंपनीनी त्यांच्या ऑक्टोपॅड या वाद्यामधनं जगभरामध्ये आज त्यांनी वाजवलेले साऊंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि दीपकजींचे असे वाद्यांचे सॅम्पल्स जगभरात सगळ्यांना वापरायला मिळत आहेत. याच्यापेक्षा अजून काय मोठी गोष्ट असेल एखाद्या कलाकारासाठी की आपण वाजवलेलं साऊंड जगभरामध्ये पोचलेलं आहे. तर असे ग्रेट आमचे दीपकजी. अनेक लोकांनी आत्तापर्यंत सांगितलं की दीपकचं नोटेशन म्हणजे रिदमचं नोटेशन अप्रतिम लिहितो आणि ते नोटेशन सगळ्यांना त्यांनी हुशार केलं नोटेशन लिहिण्यामध्ये. तर हा अनुभव जो आला आहे आमच्या पुढच्या मित्राला, त्याचं नाव आहे संदीप मयेकर, तबलजी आहे तो. खरं म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले किंवा माझ्याबरोबर काम केलेले 3 तबलजी मयेकर तबलजी आहेत ना, त्याचं गोड वाजवणारे तबलजी म्हणजे अविनाश मयेकर असेल किंवा जगदीश मयेकर आणि हा संदीप. त्यांनी स्टेज शेअर केलं आहे आणि दीपकच्या बाजूला बसून तो खूप शिकला आहे. बोलतो आहे तो, ऐकूया. नमस्कार, मी संदीप मयेकर. आप्पांनी मला जो एक विनंती केली की दीपकजींच्या बद्दल काही आठवण असेल तर सांग, कारण एक आपण एपिसोड बनवतोय आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपले अनुभव सांगितले, तर तुझं काय असेल तर तू सांग. कारण मी बरीच वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांचा सहवास लावला, त्यांच्या सहवासात बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि जवळजवळ गेली 15-16 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांच्यामुळे काय म्हणतात माझ्यासारख्या लोकांच्या वादनाला पण शिस्त लागली. ऑर्डर कशी फॉलो करायची, सामान आपलं म्हणजे आपली इन्स्ट्रुमेंट कशी व्यवस्थित ठेवायची, कशी मेंटेन करायची, साऊंड कसा असला पाहिजे, यापासून सगळंच. माझी एक आठवण आहे ती म्हणजे अशी एक आपल्या इथले एक मुंबईतले मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या घरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाची रिहर्सल वरळीला कुठेतरी होती. आदल्या दिवशी वरळीला मी पोहोचलो, त्यावेळेला 15 वर्षापूर्वी मला कोणी लिस्ट दिली नव्हती नवीन असेल म्हणून. मी तिकडे गेलो आणि अचानक मला सांगितलं की गाणं तेरे नैना तलाश कर घ्यायचे. तर तेरे नैना तलाश कर गाणं माझ्याकडे लिहिलेलं पण नव्हतं आणि मला माहिती नव्हतं. मी म्हटलं मला हे गाणं माहिती नाहीये. तर पटकन दीपकजी पुढे झाले आणि मला म्हणाले की मी तुला गाणं सांगतो, तू लिहून घेतोस का, म्हणजे तुला आपण रिहर्सल करू शकतो, उद्या तुम्ही तुमच्या भाषेत वेगळं लिहून आणा. म्हटलं ठीक आहे. लंच टाइम झाल्यानंतर त्यांनी मला लिहून दिलं, मी ते पटापट लिहून घेतलं. लंच टाइम नंतर एक रिहर्सल त्यांनी माझी घेतली. त्याच्यानंतर सिंगरने एकदा गायलं, दुसऱ्यांदाही गायलं. दोन्ही वेळा रिहर्सल चांगली झाली. मी त्यानंतर त्यांना थँक्यू म्हणालो, घरी आलो. मला थोडासा माझा एक ग्रह होता की मला माहिती नव्हतं यांच्याबद्दल, दीपकजींबद्दल. मी असं मनात म्हटलं की त्यांनी कितपत बरोबर सांगितलं असेल, बाहेर तर सांगितलेत पण बोल. मला थोडंसं स्वतःबद्दल जास्त काय म्हणतात तो अति आत्मविश्वास होता असेल. मी घरी येऊन रात्री ते गाणं बसवायला घेतलं आणि गाणं बसवलं मी. आणि जेव्हा मी गाणं बसवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी जे सांगितलेले बोल पण अगदी तंतोतंत जुळत आहेत, नुसतीच ऑर्डर नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यांना जाऊन म्हणालो की कमाल आहे तुमची की तुम्ही असं लिहिलंय इतकं की काय त्याच्यात चेंजेस करण्याची काही गरजच नाही आणि काय होऊच शकत नाहीत, कारण तुम्ही इतकं सुंदर लिहिलंय ते. त्यांची हीच आठवण मला असं वाटते की एका छोट्या कलाकाराला, काल आलेल्या माणसाला त्यांनी सांभाळून तर घेतलंच, पण त्याच्यानंतर इतकी वर्ष आम्हाला त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं. ही गोष्ट मलाही अशी शिकवून गेली की मी माझ्या नंतरच्या वादकांना मी तसंच सांभाळून घ्यायला पाहिजे आणि त्यांना आपल्याकडनं जे काही चांगलं होईल ते देता आलं पाहिजे. धन्यवाद. आता जो माझा मित्र त्याचं मनोगत सांगणार आहे, तो कोणी गायक नाही आहे, वादक नाही आहे, संगीतकार नाही आहे, काही नाही, म्युझिकमधला कोण नाही आहे तो, पण एक रसिक कानसेन आहे तो. माझा मित्र आहे तसा दीपकचा मित्र आहे आणि अनेक कार्यक्रम दीपकचे त्यांनी बघितलेत आणि त्या स्टेजवरच्या दीपकला त्यांनी बघून त्याची जी भावना आहे ना ती ऐकूया. नमस्कार, मी मनोज वाघ, इन्शुरन्स एजंट आणि एक संगीत उपासक. दीपकजींची ओळख मला आप्पांच्यामुळे झाली. दीपकजी एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. मी त्यांच्याकडे कधीही गेलो कामाच्या निमित्ताने तर ते माझे छान हसून स्वागत करायचे की वाटायचे मी त्यांच्याच घरातील सदस्य आहे.
मला संगीताची आवड आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे मी कधीही गेलो तर त्यांच्या खजिन्यातील नवनवीन वाद्ये कुतूहलाने दाखवत असत. ते मला एवढा रिस्पेक्ट द्यायचे की मी भारावून जायचो. हा त्यांचा मोठेपणा होता. त्यांची आठवण म्हणून एक किस्सा अवश्य सांगावासा वाटतो. एकदा एका आर डी बर्मन यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो असता एका गाण्यात त्यांनी एका ग्लासामध्ये पाणी ओतून तो आवाजाचा अचूक इफेक्ट त्यावेळी लाईव्ह सादर केला आणि त्याच्यासाठी त्यांना वन्स मोर मिळाला. आणि ते गाणे होते दो घूट मुझे भी पिला दे शराबी. आणि तसेच ते अनेक बर्ड इफेक्टही वेगवेगळे तंतोतंत काढत असत. त्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर भरघोस टाळ्या मिळायच्या. पण मग मला जाणवले की साईड रिदम मेन रिदम कसा होतो ते आपले सगळ्यांचे जादूगर दीपकजी बोरकर. नमस्कार. तर मंडळी, असा हा सगळा मित्रपरिवार दीपकचा, गणगोत त्याचं हे, आणि खूप छान वाटतं हे सगळं ऐकताना. भारावून जातं मन की माझ्या मित्राबद्दल असं छान छान ऐकतो मी. क्या बात आहे, असा क्रिएटिव्ह मित्र आम्हाला मिळाला आहे. तर आजचा एपिसोड मी आत्ता इथेच संपवणार आहे. आणि कदाचित अजून एक एपिसोड करायला लागेल, माहिती नाही मला, बहुतेक करायला लागेलच. तर आत्ता इथे थांबतो. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. जय श्रीराम.